शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲग्रोनॉमिक्स पूजा या युट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की कपाशी पिकावर पहिली फवारणी नेमकी कोणती करायची आहे आणि ती का बरं करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये सर्वात अगोदर बघूया की कपाशी पिकामध्ये सर्वात पहिली जी फवारणी आहे आपण नेमकी किती दिवसात घेणं महत्वाचं आहे. तर कपाशीचं पीक जे आहे 25, 30 किंवा 35 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पहिली फवारणी जी आहे ती कपाशी पिकावर करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. पण यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथं खूप महागडी किंवा भारी औषधं घ्यायची नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे जे आहे स्वस्तात मस्त आणि चांगले रिझल्ट देणारे औषध जे आहे ते घ्यायचे आहेत. कारण सुरुवातीला जे आहे तेवढा जास्त किडी किंवा रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कपाशीवर काळा मावा किंवा जे काही तुडतुडे आहेत ते पाहायला मिळतात. तर त्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक इथे वापरणे अतिशय गरजेचे आहे. तर इथे मी तुम्हाला 2 ते 3 कीटकनाशक सांगतोय. तर यापैकी तुम्ही कुठल्याही एक कीटकनाशकाचा वापर जे आहे ते करून घेऊ शकताय. तर सर्वात अगोदर म्हणजे तुम्ही इमिडाक्लोप्रिड हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय. तर यामध्ये जे आहे तुम्ही बायर कंपनीचं कॉन्फिडर किंवा सुपर कॉन्फिडर या दोन पैकी तुम्ही कुठलंही एक कीटकनाशक इथे वापरू शकताय. तर या कीटकनाशकाचा जो वापर आहे तुम्हाला 8 ml प्रति पंपासाठी करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्ही थायोमिथॅक्झाम हा घटक असलेलं तुम्ही सिंजेंटा कंपनीचं एकतारा या नावाने जे कीटकनाशक येतंय याचा वापर तुम्ही करून घेऊ शकताय 6 ml प्रति पंपासाठी. किंवा यानंतर पिप्रोनिल हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय. यामध्ये तुम्ही बायर कंपनीचं रिजंट या नावाने जे कीटकनाशक येतं याचा वापर तुम्ही करून घेऊ शकताय. तर याचा जो वापर आहे 20 ते 25 ml प्रति पंपासाठी तुम्हाला करून घ्यायचे आहे. तर हे जे काही मी तुम्हाला 3 ते 4 कीटकनाशक इथे सांगितलेले आहे तर यापैकी तुम्ही कुठल्याही एक कीटकनाशक जे आहे फवारणीसाठी वापरू शकताय. यानंतर आपल्याला जे आहे इथे टॉनिकचा वापर करून घ्यायचा आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये मुळांची वाढ चांगली होण्यासाठी आणि झाडाची वाढ जी आहे जोमदार होण्यासाठी आपल्याला इथे जे एखादी टॉनिक वापरून घ्यायचं आहे. तर या टॉनिक मध्ये तुम्ही PI कंपनीचं बायोविटा एक्स हे टॉनिक इथे वापरू शकताय. तर याचा जो वापर आहे तुम्हाला 40 ml प्रति पंपासाठी करून घ्यायचा आहे. या टॉनिक मध्ये 60 पेक्षा जास्त पोषक तत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे झाडाची वाढ सुद्धा जोमदार होते, पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. यासाठी आपण याचा वापर जो आहे तो करू शकताय. तर हे झालं यामध्ये आपण कोणतं टॉनिक वापरू शकतोय. यानंतर आपल्याला फवारणीमध्ये एखादी विद्रव्य खत सुद्धा घेणं अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये तुम्ही 19-19-19 हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं विद्राव्य खत घेऊ शकताय. याचा वापर आपल्याला 75 ग्राम प्रति पंपासाठी करून घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे जे काही विद्राव्य खत वापरत आहोत तर यामध्ये नत्रस, पुरत आणि पालाश असे तिन्ही घटक असल्यामुळे सुरुवातीच्या काळात जे आहे झाडाची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे करते. झाडाला चांगले फुटवे फुटण्यासाठी मदत करते, नवीन ब्रांचिंग येण्यासाठी मदत करते. त्यानंतर पानाचा आकार वाढवतोय आणि झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते. म्हणून तुम्ही हे विद्राव्य खत यामध्ये जे आहे ते वापरू शकताय. यानंतर तुमच्या शेतात जर बुरशीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असेल तर अशा वेळी तुम्हाला बुरशीनाशकाचा सुद्धा याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकताय. तर यामध्ये तुम्ही इंडोफिल कंपनीचं M45 हे बुरशीनाशक वापरू शकताय. यामध्ये मँकोसेब हा घटक आहे. तर याचा जो वापर आहे तुम्ही 40 ग्राम प्रति पंपासाठी जो आहे तो करू शकताय. किंवा तुम्ही कार्बॅन्डिझम प्लस मँकोसेब हा घटक असलेलं तुम्ही UPL कंपनीचं साफ हे बुरशीनाशक सुद्धा वापरू शकताय. तर याचा जो वापर आहे तुम्ही 40 ग्राम प्रति पंपासाठी जो आहे तो करून घेऊ शकताय. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही मी तुम्हाला 2 बुरशीनाशक सांगितलेले आहे या 2 पैकी तुम्ही कुठलेही एक बुरशीनाशक जे आहे यामध्ये वापरू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या प्रकारे कपाशी पिकावर पहिली फवारणी करून घेऊ शकताय. यामध्ये मी तुम्हाला 2 ते 3 कीटकनाशक सांगितलेले आहे. यापैकी तुम्ही कुठलेही एक कीटकनाशक फवारणीसाठी वापरू शकताय. त्यानंतर मी यामध्ये एक टॉनिक सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामध्ये PI कंपनीचं बायोविटा एक्स हे टॉनिक सांगितलेलं आहे. तर याचा वापर तुम्ही करून घेऊ शकताय. त्यानंतर मी यामध्ये जे आहे एक विद्राव्य खत सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामध्ये 19-19-19 हे विद्राव्य खत सांगितलंय. आणि तुमच्या शेतामध्ये जर बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येत असेल तर अशा वेळी जे आहे तुम्ही बुरशीनाशक वापरू शकताय. तर यामध्ये मी तुम्हाला 2 बुरशीनाशक सांगितलेले आहे. यापैकी तुम्ही कुठले एक बुरशीनाशक यामध्ये वापरू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या प्रकारे कपाशी पिकावर पहिली फवारणी करून घेऊ शकताय. जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर ढगाळ वातावरण असेल
किंवा पाऊस येण्याची शक्यता असेल तर अशा वेळी तुम्हाला त्यामध्ये एक सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर करायचा आहे, जेणेकरून हे जे स्टिकर आहे ते जे औषध आहे पानावर चांगल्या प्रकारे फैलवेल. औषध जे आहे ते पानाच्या आतपर्यंत घेऊन जाईल आणि त्याचा रिझल्ट जो आहे तुम्हाला जास्त काळापर्यंत पाहायला मिळते. म्हणून तुम्हाला यामध्ये जे आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला काही काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. फवारणी करताना तुम्ही सकाळच्या वेळी 7 ते 10 पर्यंत करून घेऊ शकताय किंवा सायंकाळच्या वेळी तुम्ही 4 ते 6च्या दरम्यान फवारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर करा, गढूळ पाण्याचा वापर करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारची फवारणी करताना त्याची कॉम्पॅटिबिलिटी जी आहे ते नक्की चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही त्याची जी आहे पिकावर फवारणी करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचे कपाशीचे पीक जे आहे किती दिवसाचे आहे आणि तुम्हाला मी जे काही औषधं सांगितले तुम्ही ते वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जी माहिती आहे तुम्ही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन कृषी विषयक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या. धन्यवाद.